आहे। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट येते। आरोपी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टानं दणका दिलेला आहे। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। जामिनासाठी वाल्मिक कराडनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती। याच प्रकरणी सुप्रीम कोर्टानं आता वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड आणि सुटकेसाठी त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती। त्यांनी जामीन मागितलेला होता, मात्र आता वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे। तर बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण अतिशय गाजलेलं मोठं प्रकरण आणि या प्रकरणानंतर त्याचे मोठे पडसादही उमटलेले होते। या प्रकरणी वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे, त्याच्यावर खटला सुरू आहे। वाल्मिक कराडनं जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती, मात्र सुप्रीम कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे। बीड कोर्टातही त्याने जामिनासाठी अर्ज केलेला होता, मात्र तो अर्ज फेटाळल्यानंतर त्यानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती, मात्र सुप्रीम कोर्टानंही वाल्मिक कराडला दणका दिलेला आहे। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे। तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सध्या आपल्या सोबत आहे। धनंजयजी, सुप्रीम कोर्टानं वाल्मिक कराडला दणका दिलेला आहे, त्याचा जामीन अर्ज आता फेटाळून लावण्यात आलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? एका निष्पाप माणसाला ज्या क्रूरकर्मी लोकांनी संपवलं, एका निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या एका समाजसेवकाला, एका लोकप्रतिनिधीला ज्या लोकांनी संपवलं, त्यांना फाशीच व्हावी ही आमची मागणी आहे सुरुवातीपासूनची। आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। धन्यवाद धनंजयजी तुमच्या प्रतिक्रियेसाठी। तर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा सुटकेसाठी किंवा त्याचा जो काही जामीन अर्ज होता तो फेटाळून लावण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टानं वाल्मिक कराडला मोठा दणका दिलेला आहे। तर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। आरोपी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टानं मोठा दणका दिलाय। आता नागपूरमधून महत्त्वाची अपडेट येते। नागपूरचा बेफाम वळू पकडण्यासाठी मनपा